महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ तहसील प्रशासनास भाजप व डॉक्टर असोसिएशनचे निवेदन। नेर येथील डॉक्टर असोसिएशन व भाजपाच्या वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टरांवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्या व अत्याचाराच्या प्रकरण तहसील परिसरात घोषणा देऊन निषेध करण्यात आला। तर नायब तहसीलदार संजय भोयर व ठाणेदार राहुल आठवले यांना डॉक्टर असोसिएशन व भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार व हत्या करणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर केसी लाड, डॉक्टर शिल्पा भोयर, डॉक्टर प्रशांत राठोड, डॉक्टर प्रशिक भोयर, डॉक्टर रंजित चव्हाण, डॉक्टर प्रतीक खोडवे, डॉक्टर निवेदिता चव्हाण, डॉक्टर मोहन शर्मा, डॉक्टर सुनंदा जैन, डॉक्टर अमोल सव्वालाखे, डॉक्टर SD काळे, डॉक्टर अनूप पांडे, डॉक्टर नितीन खडसे, डॉक्टर विजय मुंडे, डॉक्टर निकेतेश चव्हाण, डॉक्टर रवि वैद्य, डॉक्टर अनिल अलोने, डॉक्टर दिनेश राठी, डॉक्टर संतोषी राठी, डॉक्टर N राठी, डॉक्टर तिखे, डॉक्टर सागर पेटकर यासह भाजपाचे पुसद जिल्ह्याच्या महिला मोर्चाचे अध्यक्षा शिवानी गुगलिया, शहर प्रमुख राजेंद्र देऊळकर, अनिल राठोड, प्रीतम गावंडे, दिनेश पांगारकर, दिलीप राखडे, अमिनेश तिवारी, प्रवीण जयस्वाल, सविता गावंडे, वीणा खोडवे, सुमन गाढवे यासह कार्यकर्ते उपस्थित होते। नेर प्रतिनिधी वसीम बेग, न्यूज 24, आपकी आवाज। आता जी कलकत्त्याला मेडिकल कॉलेजमध्ये PGच्या दुसऱ्या वर्षाची जी एक डॉक्टर होती, ती फार 48 तासापासून सतत ड्युटीमध्ये होती आणि बाजूच असलेल्या सेमिनार हॉलमध्ये ही एक प्रॅक्टिस आहे की डॉक्टर खूप कामाने थकल्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे बेंचवर वगैरे विश्रांती करतात। तर ती सेमिनार हॉलमध्ये विश्रांती करत असताना तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिचा जो खून झाला, तर ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे आणि डॉक्टर मंडळीमध्ये अतिशय असुरक्षितता पसरवणारी आहे। तर या घटनेचा निषेध म्हणून किंवा ही घटना लवकरात लवकर याची योग्य प्रॉपर चौकशी व्हावी आणि त्या डॉक्टर मृत आत्म्याला त्यांच्या कुटुंबाला एक समाधान मिळावे याकरिता हा जो आम्ही मोर्चा आहे नेर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने हा काढला। बस तिला न्याय मिळावा आणि इतर डॉक्टर जे आहे ती एक आमच्यासाठी हुतात्मा होऊन गेली आणि आम्हाला सगळ्याला एक तिच्या याच्यात म्हणजे माध्यमातून आम्हालासुद्धा सगळ्या नवीन डॉक्टरांना काम करणाऱ्यांना संरक्षण मिळावे अशी आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे।